मित्रांनो, आज माझ्या वडिलांचं चतुर्थ पुण्यस्मरण, त्यानिमित्ताने तुमच्याशी मला भेटण्याचा योग आला. तर इथं जे काही तुम्ही निवासी शाळेत राहतात, हे ज्यावेळेस एक छोटंसं रोपटं होतं तेव्हापासून आम्ही इथं येतोय आणि महाराजांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज त्या रोपट्याचं रूपांतर वृक्षामध्ये केलेलं आहे. बघून खरंच खूप छान वाटलं. तुम्ही ते वेगवेगळ्या गावांमधून आपल्या आई वडिलांना इतक्या लांब सोडून इथं राहायला आलात आणि त्याचबरोबर तुम्ही खरं तर व्यक्ती निर्माणातून राष्ट्र निर्माण हे स्लोगन आता तुम्हालाच खरं घडवायचं आहे. मला विचारायला आवडेल की तुम्हाला इथं राहताना कसं वाटतं बाळांनो? जे तुमची घराची जी दिनचर्या होती तिच्यापेक्षा इथली दिनचर्या चांगलीच आहे. इथं काही अडचण येते का तुम्हाला? बर. खरं तर आज हा योग तुमच्यापर्यंत येण्याचा, भेटण्याचा, वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आला आणि इथे येऊन खूपच आनंद झाला. म्हणजे इतकं निसर्गरम्य वातावरण आणि त्याच्यात तुमचा पूर्ण दिवस जातो. शाळेचा जर वेळ सोडला तर पूर्ण वेळ तुम्ही इथंच असतात, म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही आहात. मी पण निसर्गाचंच काम करतो. मी वन विभागात नोकरीला आहे, वन परिमंडळ अधिकारी म्हणून माझी नियुक्ती आहे. मी जोडग्याचाच रहिवासी आहे. जोडग्याच्या जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलेलो आहे. 10वी पर्यंत माझं शिक्षण इथं झालं. तिथून पुढे नाशिकला शिकायला होतो. नंतर परीक्षा देऊन शासनाच्या दरबारी नोकरी करतोय. अगदी तुमच्यासारखाच सामान्य कुटुंबातला विद्यार्थी होतो. माझी अशीच अपेक्षा आहे की प्रकाश महाराज जे काही आज एवढे कष्ट करतायत, त्या कष्टाला खऱ्या अर्थाने फळ तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही काहीतरी शिकून मोठे व्हाल. बरोबर आहे ना? कशासाठी आलेत तुम्ही इथं? शिकून मोठे व्हा. आई वडिलांचं, प्रकाश महाराजांचं आणि एकूणच या शाळेचं नाव मोठं करा. तुम्हाला पुढच्या आयुष्यात रामकृष्ण हरी. जोडगे येथील श्रद्धेय स्वर्गीय कैलासवासी भास्करराव चंदू देवरे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्तानं आपल्या जीवनशाळेचे मार्गदर्शक आदरणीय अतुल भास्करराव देवरे ह्या देवरे